नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। कळस येथे खडकवासला कालवा संघर्ष कृती समितीची पत्रकार परिषद लाईव्ह। कळस येथे खडकवासला कालवा संघर्ष कृती समिती इंदापूरच्या वतीने कृती समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। यावेळी कृती समितीच्या वतीने सिंचन भवन पुणे येथे दिनांक 23 वार शुक्रवार 2023 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत लाक्षणिक उपोषण होणार आहे। या उपोषणासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, मी विजय गावडे, खडकवासला कालवा पाणी संघर्ष कृती समितीचा पदाधिकारी। आमचा महत्त्वाचा विषय असा आहे की खडकवासला धरणाच्या मूळ प्रकल्प आराखड्यात इंदापूरचे जे पाणी आरक्षित केलेलं आहे ते पाणी आम्हाला मिळावं, आणि ते पाणी देण्यासाठी जर काही अडचणी येत असतील तर आमच्या वाट्याचं जे पाणी पुणे महानगरपालिका वापरते ते पाणी उजनीत सोडून ते पाणी उचलून आम्हाला शेतफळला द्यावे। आमचा दुसरा विषय असा आहे की ह्या लाभ क्षेत्रात येणारी 41 गावं, या सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी एकत्र येऊन लढा देणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला पाणी मिळणार नाही, कालव्याला पाणी येणार नाही। ही खूप मोठी समस्या आहे। दुसरा विषय, नीरा भीमा स्थिरीकरणाचं पाणी जे उजनीत सोडून मराठवाड्यातील आष्टी तालुक्याला 5 TMC पाण्याची तरतूद होते, ती कोणतीही अजून अंमलात योजना नसताना तर मग आमच्या इंदापूर तालुक्याचं क्षेत्र बाधित होऊन ही उजनीतील पाणी का मिळत नाही, असा एक आमचा सवाल आहे। दुसरा विषय, ज्या वितरिका आहेत आमच्या कालव्याच्या, त्या वितरिकेला आज तागायत शेवटच्या टोकापर्यंत कधीच पाणी गेलं नाही, आणि उलट त्या भागात पाण्याची मागणी कमी आहे असं दाखवून आमच्या पाण्यावरती जानाई शिरसाई त्यांना पाणी देऊन तिकडं पाणी वळवण्यात आलं, आमचं पाणी कमी करण्यात आलं। त्यामुळं आमचा हा कृती समितीच्या वतीने एक इशारा म्हणून लाक्षणिक उपोषण 23 तारखेला जलसिंचन भवनवर आहे। त्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी तिथं यावं आणि या लढ्यात सामील व्हावं, एवढीच मी विनंती करतोय। नमस्कार, मी रणजित पाटील। आम्ही खडकवासला कालवा कृती संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 23 ऑगस्ट 2024 शुक्रवारी सिंचन भवन येथे हजारोच्या संख्येने लाक्षणिक उपोषण करणार आहोत। पुणे महानगरपालिका जे पाणी वापरते ते पाणी 270 लिटर पर माणसी, असं पाणी कुठंही देशात कुठलीही महानगरपालिका वापरत नाही। 155 लिटर पर हेड पाणी पुणे महानगरपालिकेला वापरण्याची परवानगी आहे। ते पाणी पुणे महानगरपालिका वापरून मुळा मुठा नदीत सांडपाणीद्वारे सोडते। जवळजवळ 1400 MLD पाणी मुळा मुठा नदीमध्ये येते। ते पाणी त्यापैकी 500 MLD वरती फक्त प्रक्रिया होते त्या पाण्याच्या, 900 ते 950 MLD पाणी शिल्लक राहते। ते पाणी दौंडमधून डायरेक्ट उजनीत येते। ते जे शिल्लक राहिलेले जे पाणी आहे 900 MLD, त्यावरती जरी प्रक्रिया केली आणि ते पाणी उजनीतून शेटपळगड येथे टाकले तरी चालू शकते। नमस्कार, खडकवासला कालवा पाणी संघर्ष कृती समिती इंदापूर च्या वतीनं दादासाहेब खारतोडे या ठिकाणी निवेदित करतो की खडकवासला कालवा पाणी संघर्ष कृती समितीच्या वतीनं दिनांक 23
ऑगस्ट 2024 रोजी आम्ही सिंचन भवन पुणे, मंगळवारपेठ पुणे या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांच्या साथीनं या सिंचन भवनसमोर लाक्षणिक उपोषण करणार आहोत। तर यामध्ये ज्या आमच्या मुख्य मागण्या आहेत, यामध्ये पहिली जी मागणी आहे आमची ती शेटपळगडे उजनी उपसा सिंचन योजना, जी योजना 2021 साली मंजूर झाली आणि लगेच एका महिनाभरातच ती 22/4/2021 रोजीच रद्द करण्यात आली। त्या मागणीबरोबरच आमच्या या कालवा समितीच्या इतरही काही मागण्या आहेत। यामध्ये ज्या खडकवासला नवीन उजवा जो कालवा आहे, या कालव्यावरील ज्या वितरिका आहेत, या वितरिका टेल टू हेडपर्यंत दुरुस्त करून या सर्व प्रकल्प आराखड्याप्रमाणे या मंजूर कोट्याचं पाणी इंदापूर तालुक्याला आम्हाला हक्काचं मिळावं, अशी आमची एक मागणी आहे। त्यानंतर जे आमच्या हक्काचं जे पाणी आहे, जे प्रकल्प आराखड्यातलं जे आमचं हक्काचं इंदापूरचं पाणी आहे, हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पुणे महानगरपालिका वापरत आहे आणि दिवसेंदिवस यांची मागणी वाढत आहे। त्याप्रमाणे इंदापूर तालुका देखील वाढत आहे, यांची लोकसंख्या वाढत आहे, पशुधन वाढत आहे। त्यामुळे आमच्याही पाण्याची मागणी वाढत आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करत इंदापूरचे पाणी कमी होऊन ते पुणे नगरपालिका वापरत आहे। त्यामुळे पुणे कॉर्पोरेशननी, पुणे मनपाने आमच्या पाण्याची सोय करावी, या संदर्भात सिंचन भवन यांनी काही योग्य ती कारवाई करावी, अशी ही आमची मागणी आहे। त्यानंतर प्रकल्प आराखड्यातलं जे इंदापूरचं पाणी आहे, या पाण्यावरती डल्ला मारून अनेक योजनांना हे पाणी वापरले जात आहे। त्यामुळे आम्हाला इंदापूरकरांना प्रकल्प आराखड्यातलं मंजूर पाणी हे मोजदाद करून मिळावे। या मागण्या जर 23/8/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सिंचन भवन पुणे या संदर्भातील अधिकाऱ्यांनी जर मान्य केल्या नाही, तर आम्ही खडकवासला कालवा संघर्ष कृती समिती इंदापूरच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहोत। नमस्कार, मी रमेश खारतोडे, इंदापूर तालुका खडकवासला पाणी संघर्ष कृती समितीच्या वतीनं मी आपणासमोर निवेदन करीत आहे की इंदापूर तालुक्यात खडकवासल्याचं पाणी 36 चारीपासून 60 पर्यंत येतं। याचा प्रकल्प आराखड्यामध्ये सुरुवातीचा डिझाईन कमांड एरिया 32,000 हेक्टर होता, तो आत्ता सध्या 15,000 हेक्टरवर आला आहे। त्यामुळं आमच्या वाट्याचं खडकवासल्याचं जे 4 TMCचं पाणी ते अद्यापर्यंत आम्हाला कधीच मिळालं नाही, कुठल्याही चारीला टेलपर्यंत पाणी गेलं नाही। म्हणून आम्ही याच्यावरती संघर्ष करण्यासाठी खडकवासला इंदापूर तालुका खडकवासला पाणी संघर्ष कृती समिती तयार केली आणि त्याच्या वतीनं आम्ही वारंवार सरकारकडे मागण्या करत आहोत, आंदोलनं करीत आहोत। खडकवासला धरण साखळीमध्ये एकूण 28.5 TMC पाणी आहे। या 28.5 TMC पाण्यामध्ये पुणे शहराची पाण्याची रिक्वायरमेंट 2000 सालची रिक्वायरमेंट होती 8.5 TMC आणि आत्ता त्यांची 2024मध्ये त्यांची रिक्वायरमेंट त्यांनी आता मागणी केलेली आहे 21.48 TMC। शिरसाई जाणायला पाणी जात आहे 4 TMC, म्हणजे जवळजवळ, आणि दौंडला पाणी जात आहे 3 TMC। हे सगळं पाणी गेल्यानंतर धरण साखळीत पाणी शिल्लकच राहत नाही। त्यामुळं आमचा आता ठाम विश्वास झाला आहे की खडकवासल्याचं पाणी आम्हाला मिळणं अशक्य झालं आहे। म्हणून आम्ही कृती समितीच्या वतीनं वारंवार मागणी करूनसुद्धा आमची मागणी फेटाळण्यात आलेली आहे। 2021 साली जी एक उजनी जलाशयावरून, जी सांडपाण्यावरून शेटफळ उपसा सिंचन योजना खडकवासला कालवा 161 किलोमीटरमध्ये टाकण्याची मंजूर झाली होती। ती योजना पाठीमागच्या आघाडी सरकारनं रद्द केली। ती जर योजना झाली असती तर आमचं खडकवासला कालव्यावरची 19 गावं आणि निराळावा कालव्यावरची 22 गावं अशा सगळ्या गावांना पाणी मिळालं असतं, परंतु पाठीमागच्या सरकारनं ही योजना रद्द केली। या सरकारकडे बी आम्ही वारंवार मागणी केली, परंतु ही आमची मागणी अद्यापर्यंत मंजूर झाली नाही। म्हणून 23 ऑगस्ट 2024 शुक्रवारी आम्ही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी संचालक यांच्याकडं निवेदन दिलेलं आहे आणि 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी
11 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये आम्ही कृती समितीच्या वतीने लाभ क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांसह आम्ही लाक्षणिक उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे। पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।